छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रासोह संघाला वंचितकडून प्रतिकात्मक संविधानाची भेट. क्रांती चौकातून निघालेला मोर्चा वाटेत अडवला. आता रेशीम बागेवर मोर्चाचा इशारा. नांदेड जिल्ह्यात निवडणुकीसाठी भाजपची वज्रमूठ. राष्ट्रवादींची गडी विस्कटलेलीच. अशोकरावांनी किमया साधली. जुन्या नव्यासह आमदारांनाही केले एकत्र. हिंगोली जिल्ह्यात मदती निधी ठरला आधार. खात्यावर अपलोडिंग सुरू. सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टी नुकसानीचे 64 कोटी जिल्ह्याला मिळाले. धाराशिव जिल्ह्यात दिवाळी अंधारातच गेली. सरकारी मदत नाही मिळाली. खासदार आमदार भेटले जिल्हाधिकाऱ्यांना. बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांवर काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ. सरकारच्या कार्यपद्धतीवर राजेंद्र मस्के यांची टीका. लातूर जिल्ह्यात माणुसकीचा धर्म सर्वश्रेष्ठ. न्यायमूर्ती डिगे. समाज आणि कायद्यावर चिमुकल्यांची प्रश्नोत्तरे. जालना जिल्ह्यातील गोंदी येथे दरोड्याच्या तयारीत असणारे तिघे गोंदी पोलिसांच्या ताब्यात. तिघे फरार. कालसह 8 लाखांचा मुद्देमाल जप्त. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुका जमीतील कुरेश बकर खजाबन अराकीने कार्यकारिणी गुरुवारी जाहीर करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोडमध्ये आमदार खासदारांच्या घरासमोरच चोरट्यांचा धुमाकूळ. 7 लाखांचा ऐवज लपास. नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे शुक्रवारी भाजपच्या वतीने कार्यकर्ता संवाद मेळावा घेण्यात आला. यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. हिंगोली जिल्ह्यात शासनाने जिल्ह्यात अजूनही हमीभाव केंद्र सुरू केले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची लूट होत आहे. याविरुद्ध शुक्रवारी सरकारी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. धाराशिव जिल्ह्यातील तेर येथे पंढरीच्या वारीसाठी काकांच्या पालखी सोहळा मार्गस्थ. फटाक्यांच्या आतषबाजीत गावकऱ्यांनी दिला निरोप. बीड जिल्ह्यात काढून ठेवलेले सोयाबीन अज्ञात व्यक्तीने जाळले. फुले पिंपळगाव येथील घटना. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल. लातूर जिल्ह्यात 60 टन दिवाळी कचरा उचलला. मनपाची विशेष स्वच्छता मोहीम. दिवाळीत स्वच्छतेची काळजी. रात्री 11 ते पहाटे 4 वाजेपर्यंत केले काम. जालना जिल्ह्यात उपोषण स्थळी बंजारा समाजातर्फे गोवर्धन पूजन. खासदार आमदारांच्या भेटी रास्ता रोको आंदोलन. परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथे रस्त्यावरील खड्ड्यात दिवे लावून प्रशासनाचा निषेध. जिंतूर येलदरी मार्गावर रांगोळी फुले दिव्यांनी खड्ड्यांची दिवाळी. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात फटाका बाजाराला बसला. दिवाळीत रात्रीच्या पावसाचे जोरदार फटका. तब्बल 40% फटाके विक्री विना शिल्लक. नांदेड जिल्ह्यात पहिल्याच वेचणीचा कापूस कमी दरात. खाजगी व्यापाऱ्यांच्या दारात. शासकीय खरेदीच नाही. शेतकऱ्यांचा संयम सुटला. कापसाला 8,100 रुपये हमीभाव. हिंगोली जिल्ह्यातील जिंतूर येथे जागोजागी पडलेले खड्ड्याजवळ रांगोळी काढून फुले टाकून आणि दिवे लावून नागरिकांनी दिवाळी साजरी केली. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथे स्थानिक स्वराज्य संस्था मविआ एकत्र लढणार. उमरग्यातील बैठकीत झाला एकमुखी निर्णय. बीड जिल्ह्यात ग्रामस्थांचा निर्णय. जोपर्यंत रस्ता नाही तोपर्यंत मत नाही. लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष. मतदारांमध्ये तीव्र संताप. लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे पिसाळलेल्या श्वानाने एकाच दिवशी घेतला 10 जणांचा चावा. निलंग्यातील नागरिकात भीती. मोकाट श्वान पकडण्यासाठी पालिकेकडे कर्मचारीच नाही. जालना जिल्ह्यात भाजपच्या स्नेहमिलनात महायुतीला हिरवा कंदील. रावसाहेब दानवे. काही करा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकात जिंका. परभणी जिल्ह्यातील सेलू येथे सोयाबीन जमिनीवर ओतून सरकारचा निषेध. किसान सभेच्या लाल बावटा संघटनेतर्फे सेलूत बुधवारी केले आंदोलन. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कायगाव येथे महावितरण कंपनीच्या लंब करणाऱ्या तारांच्या शॉर्ट सर्किटमुळे परिसरातील पाखोरा शिवारात गुरुवारी 3 एकर ऊस जळाला. यात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. नांदेड जिल्ह्यात एक दिवा वंचितांसाठी या उपक्रमांतर्गत खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी बिलोली तालुक्यातील अर्जापूर कुंडलवाडी तसेच वंचितांच्या पालावर जाऊन दिवाळी सण साजरा केला. हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनला दराची हमी कागदावरच. शेतकऱ्यांची बाजारपेठेत होतेही लूट. दिवाळीचा खर्च आणि रब्बीच्या पेरणीसाठी कमी दराने विकावे लागते सोयाबीन. धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथे अंदोरात बळीराजाची रथातून मिरवणूक. अंदोरा येथे बळीराजा महोत्सव उत्साहात. बीड जिल्ह्यातील दारूर येथे हरवलेली पर्स शोधून दारूच्या पोलिसांनी केली आगळी भाऊबीज. प्रवासी महिलेला आनंद. सीसीटीव्हीमुळे लागला शोध. लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण सोहळा. आढावा माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांची माहिती. जालना जिल्ह्यातील तळणी येथे वाळू माफियांची बंपर दिवाळी. रात्रंदिवस जेसीबीच्या साहाय्याने उपसा. पूर्णा पात्रातून ट्रॅक्टर आणि टिप्परमधून सर्रास वाहतूक सुरू. नंदीकाठच्या नागरिकांची उडाली झोप. खड्ड्यामुळे मृत्यू झाल्यास 6 लाख. दुखापतीसाठी 2.5 लाखापर्यंत भरपाई. मुंबई हायकोर्टाचा कठोर निर्णय. जबाबदारी अधिकारी अभियंते व कंत्राटदारावर थेट कारवाईचे आदेश.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड तालुक्यातील वडनेर तांडा येथे झालेल्या बैलगाडा शर्यतीत चापानेरच्या हरण्या व पिंट्या ही बैलजोडी वडनेर तांडा केसरीचे मानकरी ठरले. त्यांनी प्रथम क्रमांकाचे 31,000चे रोख पारितोषिकही पटकावले. नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथे शोषित पीडित वंचिताच्या घरातही दिवाळीचा आनंदोत्सव साजरा व्हावा या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात एक दिवा वंचितांसाठी हा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. हिंगोली जिल्ह्यात वसमंत तालुक्यातील माटेगाव येथे गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथे सोयाबीन खासगी व्यापाऱ्यांच्या दारात, तेही मागील त्या दरात. सरकारचे हमीभाव केंद्र अजूनही कागदावरच. कमी दरामुळे झालेला खर्चही निघणे मुश्किल. उत्पादन खर्च निघत नसल्याने शेतकरी हतबल. बीड जिल्ह्यात दारूर तालुक्यातील जैतापूर येथील सरपंचांनी ग्रामपंचायत हद्दीतील गरजू व गरिबांसोबत दिवाळी गोड व्हावी या हेतूने फराळ वाटप करत दिवाळी साजरी केली. लातूर शहराच्या वाहतुकीचा चेहरा मोहरा बदलविणारा ऐतिहासिक निर्णय गुरुवारी नागपूरमध्ये घेण्यात आला. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लातूर शहराबाहेरून जाणारे 60 किलोमीटर लांबीच्या पर्यायी रिंग रोड राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा घेऊन चौपदरीकरण करण्यास तत्वत मान्यता दिली असल्याची माहिती आमदार अभिमन्यू पवार यांनी दिली. जालना जिल्ह्यातील राजूर येथे दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात प्रवाशांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या कार्याची दखल घेत राजूर येथील सामाजिक कार्यकर्ता प्राध्यापक बाळासाहेब बोराडे यांनी एक हृदयस्पर्शी उपक्रम राबविला. परभणी जिल्ह्यात राष्ट्र रक्षणासाठी सीमारेषेवर कार्यरत असलेल्या जवानांच्या कुटुंबाचा दिवाळी सण साजरा करताना त्यांचा गौरव करण्याचा उपक्रम सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर खटिंग यांनी यंदाही पुढे चालू ठेवला. पाडव्याच्या दिवशी जिजाऊ ज्ञान तीर्थ संकुलातील सैनिकांच्या कुटुंबांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अखेर शासनाकडून आर्थिक दिलासा मिळाला. एकूण 4,34,35,000 रुपयांचा निधी तहसील कार्यालयास प्राप्त झाला असून तो महाडीबीटी पोर्टलमार्फत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार. नांदेड जिल्ह्यातील उमरी येथे पांढऱ्या सोन्याची बाजारपेठ पडली असाड. कापूस खरेदी कधी करणार? 7 जिनिंग फॅक्टरीचा कापूस उद्योग बंद. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे माथा जिल्हा परिषद गटाचे आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी सुटल्याने 22 जिल्हा परिषद सदस्य होण्यासाठी मोठ्या प्रमाणात चुरस निर्माण झाली. धाराशिव जिल्ह्यातील वाशी येथे दिवाळी भाऊबीजेच्या निमित्ताने वाशी येथे आयोजित पारंपरिक कुस्ती स्पर्धेत निमगाव येथील मल्ल अविनाश गावडे यांनी मानाची अखेरची कुस्ती जिंकत बाजी मारली. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे दिवाळीचे औचित्य साधून येथील रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीच्या वतीने मानवलोक जनसहयोग कार्यालय आणि पिवळा येथील भक्ती प्रेम आश्रमावर अपेक्षितांना फराळाचे वाटप केले. लातूर जिल्ह्यात अहमदपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत विविध विकास कामांचे भूमिपूजन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले. जालना जिल्ह्यातील केदारखेडा परिसरात 300 हेक्टर जमीन चिंचणाखाली माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे यांच्या हस्ते जलपूजन. परभणी जिल्ह्यात शिवाजी अभियांत्रिकीची संचालक डॉक्टर आनंद पाथरीकर यांची डॉक्टर APJ अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनच्या वतीने आयोजित स्पेस मिशन 2025 राष्ट्रीय संमेलनाच्या परीक्षक मंडळावर निवड झाली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसाने थैमान घातले. दिवाळी सणात मुसळधार सरींनी शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडवली. सिन्नर, पैठण, कन्नड, गंगापूर, फरदापूर, सोयगावसह अनेक भागात झालेल्या या पावसामुळे मक्का, कापूस, सोयाबीन, बाजरी आदी पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले. नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे तरोडा येथील माजी सरपंच सटवाट डोखडे यांच्या हृदयात कळ उठल्याने त्यांना मठाळा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले, परंतु रोगाचे लक्षण न कळाल्याने त्यांचा मृत्यू झाला.